हॅलो हॅलो धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडले तो पायी मिठी पडली तो पायी मिठी पडली
भेटी पायी मिठी पडली तो संदेहाच्या सुटल्या गाठी झालं पोटी शीतल भवनदीचा झाला तारा या उत्तरा प्रसादे संदेहाच्या सुटल्या गाठी झाले पोटी शीतल तुका म्हणे मंगलाता तुका म्हणे मंगळ आता कोण दाता याहुनी संदेहाच्या सुटल्या गाठी झाले पोटी शीतल विठ्ठल विठ्ठल धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडली तो संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतल पांडुरंगा करू प्रथम नमन समचरण सरोजम सांद्रणीलांबुदाभं जगननिहित पानी मंडनं मंडनानं तरुण तुलसी माला कंदरं कंजनेत्रं सदैवलहासं विठ्ठलं चिन्तयामि अलक्ष लक्ष किन्नराम रासुरादि पूजितं सुलक्षणेन तीर धीर लक्ष लक्ष पूजितं वसिष्ठ शिष्ट पिप्पलादि करदमादि कर्मवे मदीयमाद पंकजं नमामि देवि नर्मदे सनत्कुमार नाचिकेत अष्टपुत्री शतपदैः धृतं सखीय मानसेषु नारदादि शतपदैः रणन्तुरन्ति देवदेव राजधर्म नमामि नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपन देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यैत्रय जननी देवाची संपाद्य ज्ञानं च विधाय भक्ति
विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसापुरन्तं जयांची क्रिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडली तो संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतल प्रस्तुत प्रसंग प्राप्त स्थळी चिंतना करता घेतलेला भंग हा महाराष्ट्राचे भूषण देहूचे महासाधू विश्वगुरु जगतवंद जगश्रेष्ठ श्रीमंत संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांचा संतपर प्रकरणातील संतांचा महत्व प्रतिपादन करणारा 4 चरणाचा गोड असा अभंग चिंतना करता घेतला विठ्ठल प्रस्तुत अभंगातून जगद्गुरु तुकोबराय आपल्या जीवनात प्राप्त झालेल्या काळाला धन्यता देतात. का धन्यता देत असते? ज्या काळाला तुकोबरायांनी धन्यता दिलेली आहे तो काळ तुकोबरायांच्या जीवनामध्ये एवढा महत्वाचा आहे का? एवढा आवश्यक आहे का? एवढा दुर्लभ आहे का? विठ्ठल तर उत्तर असं आहे हो. ज्या काळाला तुकोबराय धन्यता देत आहेत तो काळ तुकोबरायांच्या जीवनामध्ये अतिशय महत्वाचा आहे, दुर्लभ आहे. काही काही गोष्टी जीवनामध्ये दुर्लभ असतात आणि काही काही गोष्टी जीवनामध्ये दुर्लभातल्या दुर्लभ असतात. दुर्लभ म्हणजे दुर्लभ अवघड अशक्य. काही काही गोष्टी जीवनामध्ये अवघड असतात, अशक्य असतात. अशक्यच आहे पण कदाचित त्या प्रयत्न करून प्राप्त होऊ शकतात, त्यांना म्हणतात दुर्लभ. पण काही काही गोष्टी जीवनामध्ये अति दुर्लभ दुर्लभातल्या दुर्लभ असतात. प्रयत्न करूनही त्या शक्य होतील का नाही सांगता येत नाही. अशा जीवनामध्ये 3 गोष्टी दुर्लभ आहे विठ्ठल. आणि 3 गोष्टी जीवनामध्ये दुर्लभातल्या दुर्लभ आहे. मिळणं जवळजवळ अवघडच, अशक्य. त्यातली पहिली गोष्ट मनुष्य देह मिळणं दुर्लभ. मनुष्य देह दुर्लभ आहे, असा सहज नाही भेटत. नरदेह दुर्लभ
दुर्लभ जाना. जाना जाना म्हणजे जाणून घ्या, माहिती करून घ्या. नरदेह दुर्लभ आहे, सहज नाही मिळत. दुर्लभ मानुषो देहो देहिनाम क्षणभंगुरः. नर दुर्लभ आहे, सहज नाही मिळत. बाकीचं सगळं मिळेल पण नरदेह परत नाही मिळत. सगळं जीवनात मिळत. पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मही एतत् सर्व पुनर्लभ्यम न शरीरम पुनः पुनः. पैसा परत मिळेल, मित्र पुन्हा मिळेल, पत्नी पुन्हा मिळेल, जमीन पुन्हा मिळेल, पण गेलेलं शरीर हे पुन्हा पुन्हा मिळणार नाही, परत परत मिळणार नाही. शेवटची पाळी एक मनुष्य जन्म. नरदेह परत मिळत नाही, तो दुर्लभ आहे. मग का हो? नरदेह जर दुर्लभ आहे, तो जर सहजासहजी मिळत नाहीये, मग आम्हाला कस काय मिळाला? का मिळाला असेल नरदेह आपल्याला? त्याची 3 कारण आहे आणि बहुतेक ते तिन्ही कारण, तिन्ही उत्तर प्रमाणासह आपल्या पाठ आहे. मला त्याच्यात जास्त वेळ नाही घालवायचा. पहिलं कारण, मागच्या जन्मातलं पाप शिल्लक आहे म्हणून नरदेह मिळालाय. दुसरं कारण, मागच्या जन्मातलं कर्म शिल्लक आहे म्हणून नरदेह मिळालाय. आणि तिसरं कारण, मागच्या जन्मातली वासना शिल्लक आहे म्हणून जन्म मिळाला. पुरावे बघूया. जन्माचे ते मूळ पाहिले शोधुनी, दुःखाचे कारण जन्म घ्यावा. पाप पुण्य करुणी जन्मा येतो प्राणी, नरदेहा येऊनी हानी केली. मागच्या जन्मातलं पाप शिल्लक आहे म्हणून नरदेह मिळालाय. बर, अगा कर्मे जीवरावे, तेही सुख दुःखी फळावे, तया ते भोगावया यावे देहा एका. मागच्या जन्मातलं कर्म शिल्लक आहे म्हणून जन्म मिळालेला आहे आणि मागच्या जन्मातली वासना शिल्लक आहे म्हणून जन्म मिळालेला आहे. नागबाबा सांगतात, जन्म घेणेला वासनेच्या संगे. मागची काहीतरी वासना आपली शिल्लक राहिली म्हणून नरदेह मिळालेला आहे. पाप कर्म आणि वासना शिल्लक आहे म्हणून नरदेह मिळालाय, नाही तो दुर्लभ आहे. गाय, म्हैस, शेळी, मेंढी, गाढव, कुत्रा यांना मिळालाय का आपल्यासारखा नरदेह? नाही मिळाला का? तो दुर्लभ आहे, सहज कुणालाही मिळत नाही. अजून एक उत्तर सापडतं नरदेह मिळण्याच्या पाठीमागे. पावला हा देह काकताली न्याये, न घडे उपाय घडो आले. जसा आंधळ्याच्या टाळीमध्ये कावळा अचानक सापडावा, तसे कावळे टाळीत सापडत नाहीत. बहुतेक कावळे टाळीत सापडत नाही, पण काय योगायोग त्या आंधळ्याच्या टाळीमध्ये कावळा सापडतो. आंधळ्याच्या, ते पण म्हणजे डोळस म्हणजे जर आंधळ्याला सापडतो, मग मी तर डोळाच आहे, मला का नाही सापडायचा? पहाट पासून गेला संध्याकाळपर्यंत टाळी वाजवत बसला गंगेच्या काठावर, पण
सहज सहज नाही मिळत, तो दुर्लभ आहे, सहजासहजी मिळत नाही. म्हणून पहिला दुर्लभ गोष्ट आपल्या जीवनातली नरदेह मिळणं दुर्लभ आहे. बर, या दुर्लभ नरदेहामध्ये संत भेट होणं हे सुद्धा दुर्लभ आहे. बहु गडा आहे संत भेटी, बहु गडा आहे संत भेटी, बहु आहे संत भेटी, बहु आहे संत भेटी. आहे संत भेटी, नुसती अवघड नाही, बहु खूप अवघड आहे. नुसती दुर्लभ नाही, अति दुर्लभ आहे. मी 3 गोष्टी दुर्लभ सांगते आणि 3 गोष्टी अति दुर्लभ सांगते. म्हणजे 3 गोष्टी अवघड आहे पण प्रयत्न करून मिळतात, पण 3 गोष्टी अति अवघड आहे, प्रयत्न करूनही मिळतील का नाही माहित नाही. त्यातली पहिली अति दुर्लभ गोष्ट नरदेह मिळणं दुर्लभ. प्रयत्न करूनही मिळेल का नाही माहित नाही. पाप कर्म वासना त्या कावळ्याच्या आपल्या अंधाराच्या काळीत सापडावा असे कारण तर आहेच आहे, पण अजून नरदेह मिळण्याच्या पाठीमागे अजून एक महत्वाचं कारण सांगितलेले नाथबाबांनी हरिपाठ. बहुता सुकृती नरदेहाला धावा, बहुता सुकृती नरदेहाला नरदेह लादला. नरदेह लादला कोणत्या कारणाने? सुकृत. सुकृत नुसतं सुकृत नाही, बहुत अनेक जन्माचं सुकृत आहे, अनेक जन्माचं पुण्य आहे. म्हणून अति दुर्लभ असणारा नरदेह आपल्याला मिळतो. पण या अति दुर्लभ नरदेहामध्ये पुन्हा संत भेट आपल्या जीवनात होणं हे सुद्धा दुर्लभच आहे, अवघडच आहे. नुसतं अवघड नाही तर बहु अवघड आहे. बहु अवघड आहे संत भेटी,
संत महात्मे सुद्धा, संत कृपा सुद्धा जीवनात सहजासहजी नाही होत. बाकीचं भेटेल बर का, पण संतांची भेट नाही होणार. चंद्रामृत सुखे सेववे दुर्लभ कोणते? चंद्रामृत सुखे सेववेल एक, असता जाता रवी धरवेल दोन, बाह्य हेळा सागर तरवेल. या गोष्टी पण दुर्लभ आहे, अवघड आहे, पण प्रयत्न केल्यावर प्राप्त होऊ शकतात. उदाहरण घडलेले. पहिलं उदाहरण, चंद्रामृत सुखे सेववेल. चंद्रापासून मिळणारं अमृत सेवन करणं जवळ जवळ दुर्लभच, अवघडच. चंद्रातलं अमृत कोण प्राशन करू शकतं? पण चकोर नावाचा पक्षी आहे, तो चंद्रापासून मिळणारं फक्त अमृतच पितो. दुर्लभ आहे पण अशक्य. दुसरी गोष्ट, असता जाता रवी धरवेल. रवी म्हणजे सूर्य, अस्त म्हणजे मावळणे. मावळतीचा सूर्य थांबवणं सुद्धा दुर्लभ आहे, अवघड आहे, पण अशक्य नाही. कुणीतरी मावळतीचा सूर्य थांबवलेला आहे. एक स्त्री आहे कजीनं मावळणारा सूर्य थांबवला. कोण सांगता येईल? तुका म्हणे पतिव्रता. मी स्त्रीचं नाव विचारते तुम्हाला, प्रमाण नकोय मला. बोला बोला, कोणीतरी म्हटलं शांडिल्य. शांडिल्य नावाची एक स्त्री आहे जिनं मावळतीला जाणारा सूर्य थांबवला. पतिव्रता होती ती, पतीची मनोभावे सेवा करत होती. तिचे पती थोडेसे आजारी वाटले, तिला रोगी वाटले, म्हणून आपल्या पतीला तिनं उचललेले औषधोपचार करण्याकरता घेऊन चाललीये. अरण्यातून चालले, जाता जाता रस्त्याला कोणी साधू बसलेले होते, तप करत होते, ध्यान करत होते, आणि हिचा पाय त्यांना लागला, लात लागली थोडी, आणि तशीच पुढे चालली. आणि मग ते साधू म्हणले, लात मारून चालले आणि अशीच पुढे चाललेली, मुनिवर क्षमा करा, माझ्या पतीचे मला प्राण वाचवायचे म्हणून मी घाईघाईनं पुढे चाललेली आहे, आणि या घाईमध्ये माझा पाय तुम्हाला लागला, क्षमा असावी. आणि आपली ती सरळ पुढे निघून गेली. तपस्वी साधू तापट असतात, रागीट असतात. ते म्हणले, म्हणजे नुसतीच क्षमा मागितली आणि पुढे चालली, तुला त्याचा काही अपराध केल्यासारखं वाटतच नाही? एवढी कसली तुझी भक्ती किंवा एवढ्या कोणत्या तपावर तू बोलतेस? ज्या पतीचे प्राण वाचवण्याकरता चालली ना, तो पती सूर्यास्तापर्यंत त्याला मृत्यू येईल. असा शाप दिला आणि ती पुढे चाललेली, आणि शाप भेटल्याबरोबर जागेवर थांबली, चमकून तिनं माग वळून पाहिलं. काय म्हणले? सूर्यास्तापर्यंत पतीला मृत्यू येईल. बर, मी पाहतेच आता हा सूर्य मावळतो कसा. त्या पतिव्रतेच्या तपश्चर्याच्या ताकदीवर तिनं 8 दिवस सूर्य मावळू नाही दिला. ही गोष्ट अवघड आहे, दुर्लभ आहे, पण अशक्य नाही. म्हणजे अशीही घटना घडली आहे का मावळतीला जाणारा सूर्य सुद्धा थांबवता येतो. दुसरी घटना. तिसरी घटना, बाह्य हेळा सागर तरवेल. सागर समुद्र, समुद्र पोहून जाणं सुद्धा दुर्लभच आहे, अवघड आहे, अवघड आहे, पण अशक्य नाही.
आमच्याकडची घटना आहे. जिथे मी राहते जेल रोडला एक 10 किलोमीटर अंतरावर भगूर नावाचं गाव आहे. तिथं वीर दामोदर सावरकरांची ती जन्मभूमी आहे. ते वीर सावरकर काही अंतर का होईना समुद्र पोहून पलीकडे गेले. म्हणजे ही सुद्धा घटना इतिहासात घडलेली आहे. म्हणजे चंद्रापासून अमृत मिळणं दुर्लभ आहे, अवघड आहे, अशक्य नाही. घटना घडलेली आहे. सूर्यमावळतीचा जाणारा थांबवणं दुर्लभ आहे, अवघड आहे, पण अशक्य नाहीये. समुद्र पोहून जाणं दुर्लभ आहे, अवघड आहे, पण अशक्य नाही. म्हणजे या गोष्टी दुर्लभ आहे, अवघड आहे, पण प्रयत्न केल्यावर त्या प्राप्त होऊ शकतात. पण परी त्या साधूची भेटी न होईल गा, हे सगळं सहज शक्य होऊ शकतं. पण जीवनात साधूची, संतांची, गुरुची भेट होणं, कृपा होणं अति दुर्लभ आहे. विठ्ठल जीवनामध्ये संतांची भेट अतिशय अवघड आहे. संत भेटत नाही. पण याच प्रमाणात पुढे तुकोबाराय सांगतात, बहु अवघड आहे संत भेटी. पण परी म्हणजे पण परी जग जेठी करुणा केली. जग जेठीने जर आपल्यावर करुणा केली, जग जेठीने जर आपल्यावर कृपा केली, जग जेठी म्हणजे भगवान, देवाना जर आपल्यावर करुणा केली, कृपा केली, तर कदाचित दुर्लभ असणारी संत भेट आपल्याला जीवनात प्राप्त होऊ. या देवाचं आणि संतांचं काय कनेक्शन आहे काय माहिती महाराज. देवाची कृपा झाल्याशिवाय संत भेटत नाही, आणि संत भेटल्याशिवाय देव भेटत नाही. हरिप्राप्तीशी उपाय धरावे संताचे ते पाय. संता विना प्राप्ती नाही, ऐशे वेद देती ग्वाही. संत कृपा झाल्यावरच देव भेटतो, आणि देवाची कृपा झाल्यावरच संत भेटतात. विठ्ठल रामायणातला प्रसंग. दशरथजी त्यावेळेला अयोध्येचे युवराज होते. महाराज त्यांचे वडील होते. काय नाव त्यांचं? राजा दशरथाच्या वडिलांचं काय नाव? राम जन्म दरवर्षी ऐकता ना तुम्ही? अज 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 राजा. ते महाराज होते, आणि दशरथ त्यांचा मुलगा युवराज होते. लग्न झालेलं नाही. सगळ्या विद्या पारंगत केलेले, क्षत्रिय असल्या कारणाने एक दिवस शिकारी करता अरण्यात गेलेले. रात्र झाली तरी त्यांना शिकार मिळालेली नाहीये, आणि क्षत्रियांचा हा बाणा आहे. शिकार न मिळवता परत राजदरबारात जाणं म्हणजे अपमान आहे, शंडपणा आहे. शिकार तर न्यायचीच. 2 प्रहर रात्र उलटून गेली तरी सावज येईना. प्रसंग तुम्हाला माहिती आहे, मी इथे जास्त वेळ नाही घालवणार. त्याच अरण्यातून आपल्या आई वडिलांना तीर्थयात्रा करणारे श्रावण बाळ आहे. पाणी भरायला गेलेले, झारीचा बुडबुड आवाज आलेला आहे, आणि राजा दशरथानं कोण आलाय पाहिलेलं नाही. आता 2 प्रहर रात्रीला माणूस कशा लिहिली तर जनावरच येईल पाणी प्यायला, आणि म्हणून आवाजाच्या दिशेनं बाण सोडला. जसा बाण सुटला तसं त्या बाणानं सावज वेधलं. श्रावण बाळाच्या छातीत बाण घुसला. आई बाबा म्हणून धाडकन खाली पडला. मनुष्याचा आवाज आला म्हणून युवराज दशरथ धावत आलेले. श्रावण बाळाचं डोकं मांडीवर घेतलेलं. पुढचा प्रसंग तुम्हाला माहित आहे. श्रावण बाळानं प्राण सोडलेले. माझ्या आई वडिलांना पाणी पाजा. दशरथांनी झारी घेतलेली, पाणी पाजण्याकरता गेले आई वडिलांना. त्यांनी पाणी तर पिलं नाहीच त्याच्या हातून, पण जाता जाता त्याला शाप दिला. काय शाप दिला? जसे आम्ही पुत्र विरहानं मरतोय, तसा तू सुद्धा पुत्र विरहानं मरशील. हा शाप कधी दिला दशरथाला?
म्हणजे ते अजून युवराजच आहे. लग्न नाही, राजा नाही, पत्नी नाही, मुलं नाही, आधीच विराग होईल असा शाप मिळाला. म्हणजे हा संकेत आहे. कधी कधी आपल्या जीवनात सुद्धा काही विशेष संकेत मिळतात, पण आपण लक्ष देत नाही, तेवढी बुद्धी नाही आपल्याकडे. त्यांचंही तेच झालं. लक्षात मिळालं मला काय शाप मिळालेला आहे. शाप स्वीकारला, पर्याय पण नव्हता ना दुसरा, स्वीकारावाच लागला शाप. निघून गेले दशरथ. आणि बर का, श्रावण बाळ बाणाने मारला गेला, पण पुत्रवीरानं आई बाप पण गेले. बाण एकच मारला, पण हत्या 3-3 झाल्या. मुलगा गेला, आई गेली आणि बाप गेला, 3ही ब्राह्मण गेले. म्हणून ब्रह्महत्येचं पातक म्हणून दशरथाच्या माथ्यावर बसलं. त्याचा परिणाम काही वर्ष अयोध्येत पाऊस नाही पडला. पर्जन्य जर थांबत असेल तर समजायचं कुठेतरी काहीतरी घडलेलं आहे चुकीचं. हे संकेत आहेत त्याचे. पाऊस नाही पडला अयोध्येमध्ये. कालांतराने मग अज राजाना दशरथाला राजा बनवलेले, लग्न झालेले, कौशल्य आई साहेब आलेले आहे, सुमित्रा महाराणी आलेली आहे, बरेच वर्ष झाले राजाला लग्नाला, पण संतती शाप त्याच्या ध्यानातच नाही. पुत्र प्राप्ती करण्याकरता राजा तपश्चर्या करण्याकरता, साधना, तपश्चर्या, साधना, अरण्यामध्ये साधना करायची असेल, तपश्चर्या करायची असेल, ध्यान धारणा करायची असेल, शास्त्र शिकायचं असेल तर शस्त्र सोबत नेऊन नाही जमत. शास्त्र शिकायचं असेल तर शस्त्र बाजूला ठेवावं लागतं. तुम्ही तुकोबरायांचा एक फोटो पाहिलेला असेल. महाराज कीर्तन करतायत, पाठीमागे 14 टाळकरी आहे आणि त्या कीर्तनामध्ये छत्रपती राजे आलेले, तलवार खाली ठेवलेली आहे, बाजूला ठेवलेली आहे. शास्त्र शिकायला येताना शस्त्राचं काम नसतं. शस्त्र सोबत आणणे म्हणजे तुम्ही अहंकार घेऊन येणे, शस्त्र बाहेर ठेवणे म्हणजे अहंकार बाहेर ठेवणे. प्रभू रामचंद्र सुद्धा 14 वर्ष वनवासात असताना, वनवासाच्या रस्त्याने जाता जाता अरण्यातून एखाद्या संताची, साधूची, ऋषी मुनींची कुटिया लागली तर तिथं शिकायला जाण्याकरता प्रभू राम जेव्हा आत जात होते ना, तेव्हा धनुष्यबाण बाहेर ठेवून जात. शस्त्र सोबत घेऊन शास्त्र शिकता येत नाही, साधना करता येत नाही. तुम्ही म्हणाला ज्यांच्याकडे शस्त्र आहे त्यांच्याकरता ठीक आहे, आम्हाला काय करायचं? हा नियम आम्हाला कशासाठी नाही ना. आपल्याकडे पण एक शस्त्र आहे, त्यांच्या शस्त्रापेक्षा धारदार आहे आपल्याकडचं शस्त्र. आणि ते शस्त्र म्हणजे आपली वाणी, आपले शब्द. आपल्याकडे सततच कानावर शब्द पडत असतात. उन्हाळ्यामध्ये पाणी जपून वापरा, पाणी जपून वापरा, पाणी जपून वापरा. वापरलंच पाहिजे, पण नुसतं पाणीच नका जपून वापरू, थोडी वाणी पण जपून वापरा. या वाणीनं माणसं जोडतात पण, आणि ह्या वाणीनं माणसं तुटतात सुद्धा, बाजूला सुद्धा जातात. आणि बरं का, क्षत्रियांच्या शस्त्रांना घाव जर बसले तर कदाचित ते घाव कालांतराने बुजतात, पण शब्दापासून पडलेला घाव, शब्द या शस्त्राने झालेले घाव कधीच भरून निघत नाही. आणि हे पण एक शस्त्र आहे, जपून वापरा. संतांकडे जायचं असेल, साधूकडे जायचं असेल, साधना करायची असेल, भगवंत प्राप्त करायचं असेल तर हे शस्त्र बाजूला ठेवा. थोडं तोंड आवरा, म्हणजे बोलण्यातच नाही, खाण्यात बी. शस्त्र जपून वापरा. शस्त्र राजानं अयोध्येतच ठेवलेलं आहे. आणि महाराज पुत्र प्राप्ती करण्याकरता तपश्चर्यासाठी गेले. तर त्या रण्यामध्ये काही राक्षसांनी राजा दशरथावर आक्रमण केले. आता आक्रमण केले, स्वतःचा बचाव करण्याकरता शस्त्र जवळ नाहीये, कारण साधना करायला आलोय मी, शस्त्र जवळ नाही, काय करावं? त्यावेळेला एका जीवाने राजा दशरथाला मदत केली, आणि तो जीव म्हणजे जटायू.
पक्षीराज जटायू. जटायूची जात कोणती? बोला बोला. गिधाड. जटायू गिधाडाची जात आहे. गिधाड तो जटायू आला आणि त्यांनी राजा दशरथाचे त्या राक्षसांपासून प्राण वाचवले. राजा दशरथ प्रसन्न झालेले. वा पक्षीराज, प्रसन्न आहे मी तुमच्यावर. क्षत्रिय आहे मी, राजा दशरथ आहे, काय पाहिजे ते मागा. ते म्हणे मी गिधाड, मला माझ्यासाठी काय करणार, आणि तुमचं घेऊन मला उपयोग तरी काय. तुमचा परिचय झाला, तुम्ही अयोध्येचे महाराज दशरथ आहात. पण राजाने विचारलं तुमचा परिचय काय, मी ओळखलं नाही तुम्हाला. मग जटायू आपला परिचय देत आहेत. माझं नाव जटायू. जटायू कुणाचा मुलगा? जटायू कुणाचा मुलगा? अरुणचा मुलगा आहे. अरुण. आता कोणत्या गावचा हा अरुण? कोण हा अरुण? बोला बोला. कोणीतरी म्हटलं आता. कोण आहे अरुण? सूर्यनारायणाचा सारथी. या सूर्याचा एक विशेषच आहे. थोडी माहिती मला त्यांच्याविषयी. त्यांच्या वंशात आहे ना जन्म म्हणून. त्यांच्या रथाला एकच चाक आहे. जयाच्या रथा एकची चक्र पाही, नसे आकाश भूमी आधार काही, असे सारथी पांगुळा जा रथासी, नमस्कार त्या सूर्यनारायणासी. सूर्यनारायणाच्या रविवारच्या स्तोत्रामध्ये हे स्तोत्र म्हटलं जातं. ज्या त्या दिवसाचं एक एक स्वतंत्र स्तोत्र आहे, ते म्हणावं. त्या स्तोत्रानं त्या त्या दिवसाची ती देवता आपल्यावर प्रसन्न होत. आणि सूर्यनारायण हा जगाचा बाप आहे, म्हणून त्यांना रोज अर्घ्य द्यावं, रोज नमस्कार करावा. अर्घ्य देताना आपले कोपर कानाच्या वर गेले पाहिजे, असं अर्घ्य द्यावं. असं नाही, काही नियम आहे त्याला. असं तिकडे नाही जायचं मला. सूर्य रथ आहे, रथाला एकच चाक आहे. त्यांचा जो सारथी आहे अरुण, तो पांगळा आहे, त्याला पाय नाही. आता का बरं पाय नाही त्याला? का बरं पांगळा आहे तो? अजून थोडं मागं जावं लागेल आपल्याला. श्रीमद भागवतामध्ये कश्यप नावाचे ऋषी, त्यांना अनेक पत्नी आहेत. त्याच्यामध्ये 2 पत्नी आहेत. एकीचं नाव आहे विनता आणि एकीचं नाव आहे कद्रू. या कद्रूला मुलं झाले सर्प. म्हणजे जेवढे सगळे आता सर्प आहेत, त्या सर्पांची आई कोण आहे? कद्रू. तिचं नाव कद्रू आहे. तर त्या कद्रूला मुलं झाले आणि विनता म्हणे मला मुलंच नाही. मग तिनं पतीकडे हट्ट केला, मला मुलं. आता पूर्वी ऋषी मुनी आपल्यासारखा प्रपंच नव्हता त्यांचा संतती करता. कळतंय ना तुम्हाला मी काय म्हणते? संतती करता आपल्यासारखा प्रपंच नव्हता. तपश्चर्येने, साधनेने, मंत्राने, स्पर्शानं संतती होती. तर 2 अंडे तिला दिले आणि सांगितलं याच्यातून संतती होईल. आता हिचं एका मागे त्या वडल्या सापाची पिल्ल होऊ लागले कद्रूला. हिला दम नाही, बाई माणसाला दम नाही राहत. तुम्हाला अनुभव असेल ना आमचे, मी बी त्यातली. दम नाही आम्हाला, लगेच असं पटकन झालं पाहिजे काही, नाही का? तर तिला मुलं होता तर मला नाही. हिला घाई झाली या विनताला आणि त्याच्यात तिनं एक अंड फोडलं. ते अंड फोडलं तर ते मुदतीच्या आत फोडलं, म्हणून त्या अंड्यातून मुलगा जन्माला आला. तो पांगळा जन्माला आला. तोच हा अरुण, जो सूर्याचा सारथी अरुण, तो पांगळा आला. आणि पांगळा झाल्यामुळे मग तो आईवर चिडला ना. शास्त्रामध्ये 2 मुलं असे आहेत का ज्यांनी आईला दोष दिलेला. एक आहे हा अरुण, का तुझ्या घाईमुळे मी पांगळा झालो. आणि दुसरा मुलगा आहे ज्यानं आईला दोष दिलेला आहे. कोण आहे सांगता येईल का? नाही, त्यांचा मोठा भाऊ युधिष्ठिर, धर्मराजा. जाऊ दे, पण चांगले थोडं ताण देतात ना बुद्धीला. बरे दिला पाहिजे असं ताण थोडा बुद्धीला. आपण धर्मराज युधिष्ठिरांनी माते कुंतीला दोष दिलेला आहे. कधी माहितीये? कर्ण जेव्हा मेला ना, कर्ण, सगळे खुश झाले पण कुंती कर्णाजवळ जाऊन ढसाढसा रडत होती.
पांडवांनी पाहिलं आपला वैरी मेला ना, आई एवढी काय अडते. मुलगा मेल्यावर कुंतीनं परिचय दिला, हा तुमच्या 5 जणांच्या अगोदरचा माझा ज्येष्ठ पुत्र आहे, हा कौंते कुंती पुत्र आहे. मग तिथं धर्मराजानं शाप दिलेले आईला, एवढ्या वर्ष झाली तू ही गोष्ट आमच्यापासून लपून ठेवली, म्हणजे कर्णाला मारायला जबाबदार आम्ही नाहीये, तू आहे. तू जर आधी सांगितलं असतं आम्ही युद्ध केलं असतं त्याच्याबरोबर, आमच्याकडून घेतलं असतं ना त्याला, काहीतरी केलं असतं, आम्ही शरण गेलो असतो त्याला. पण तू आम्हाला सांगितलं नाही, परिचय करून दिला नाही, आमचा भाऊ आहे म्हणून आज मी तुला शाप देतो संपूर्ण स्त्री जातीला. ऐकलेली कोणतीच गोष्ट जास्त दिवस तुमच्या पोटात राहणार नाही, तुम्ही सांगून मोकळ्या व्हाल. तो शाप आपल्याला नडला, हे फुटकं लगेच जातं कुठं पण. बिगर वर्तमानपत्राच्या बातम्या गावात पसरता या शापामुळे. विठ्ठल विठ्ठल.